8 वर्षापूर्वी प्रेमात पडले, घरच्यांच्या विरोधात न जुमता लग्न केलं, आयुष्यभर एकमेकांचे साथ देण्याची शपथ घेतली. पण ज्या प्रेमासाठी दोघांनी सर्वांशी लढा दिला, त्याच प्रेमाचा शेवट इतका भीषण होईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी, हे काही साधं व्हॉट्सअप स्टेटस नव्हतं, तर एका भयानक गुन्ह्याचा इशारा होता. हे स्टेटस ठेवल्यानंतर अवघ्या काही वेळातच कोल्हापूरच्या पेठवडगाव एसटी बस स्टँड परिसरात भर दिवसा रक्ताचा सडा पडला. आरोपी पती दीपक कांबळे याने पत्नी अमृता कांबळे हिच्यावर कोयत्याने जीवे घेणे वार केल्याचा आरोप आहे. या घटनेने केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पण नेमकं असं काय घडलं की 8 वर्षांचा प्रेमविवाह इतक्या भयानक शेवटला पोहोचला? चला जाणून घेऊयात या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथे घडलेली ही घटना मन सुन्न करणारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक कांबळे आणि अमृता कांबळे यांनी सुमारे 8 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. सुरुवातीला दोघांचा संसार आनंदात सुरू होता. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे हे जोडपे परिसरातही ओळखले जात होते. मात्र काळ जसा पुढे सरकत गेला तसे त्यांच्या नात्यात दुरावे निर्माण होऊ लागले. छोट्या छोट्या कारणांवरून होणारे वाद दिवसेंदिवस वाढत गेले. या मतभेदाचं रूप पुढे गंभीर कौटुंबिक संघर्षात बदलल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही काळापासून दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. नात्यात विश्वास कमी होत चालला होता. कौटुंबिक कारणांमुळे दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांकडून नेमकं कारण तपासलं जात असलं तरी या नात्यातील कटुता दिवसेंदिवस वाढत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. घटनेच्या दिवशी सकाळी आरोपी दीपक कांबळे यांनी आपल्या व्हॉट्सअपवर एक स्टेटस ठेवलं. त्या स्टेटसमध्ये लिहिलं होतं, आज माझा तरी शेवट किंवा तुझा तरी. सामान्यपणे पाहणाऱ्या हे एखाद्या रागाच्या भरात टाकलेलं स्टेटस वाटलं असेल, पण काही मिनिटातच या शब्दांचा अर्थ किती भयानक होता हे सगळ्यांसमोर आलं. यानंतर दीपक थेट पेठवडगाव एसटी बस स्टँड परिसरात पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. काही वेळाने अमृता तिथे आली. दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की दीपकने जवळ असलेल्या कोयत्याने अमृतावर सपासप वार करण्यास सुरू केल्याचा आरोप आहे. भर दिवसा शेकडो लोकांसमोर हा प्रकार घडत असल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. लोक किंचाळू लागले. काही जण मदतीसाठी धावले तर काहींनी हा प्रकार पाहून भीतीने मागे हटण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार काही नागरिकांनी दीपकला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने हा आमचा वैयक्तिक विषय आहे, मध्ये पडू नका, विषय संपवतो अशा आशयाचे शब्द उच्चारल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर त्याने पुन्हा अमृतावर हल्ला केल्याचा आरोप आहे. काही क्षणातच अमृता गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. स्थानिक नागरिकांनी तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अमृताला मृत घोषित केलं. एका क्षणात 8 वर्षांचा संसार संपला होता. प्रेमासाठी सुरू झालेल्या नात्याचा शेवट रक्तरंजित हत्येत झाला होता. घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळावरील पुरावे जप्त करण्यात आले. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि काही वेळातच त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे व्हॉट्सअप स्टेटस. कारण गुन्हा घडण्यापूर्वीच आरोपीने जणू काही त्याची कल्पना देणारे शब्द स्टेटसवर लिहिले होते. त्यामुळे आता पोलिसांकडून या स्टेटसचीही तपासणी केली जात आहे. हा गुन्हा पूर्वनियोजित होता की रागाच्या भरात घडलेला प्रकार होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं तपासानंतरच स्पष्ट होईल. दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचार आणि नात्यामधील वाढत्या तणावाचा गंभीर प्रश्न समोर आणला आहे. प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेला विवाह, कोणतीही नातं टिकवण्यासाठी संवाद, विश्वास आणि संयम आवश्यक असतो. जेव्हा राग आणि अहंकार संवादाची जागा घेतात तेव्हा अशा दुर्दैवी घटना घडतात आणि त्याची किंमत संपूर्ण कुटुंबाला मोजावी लागते. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे? अशा घटना थांबवण्यासाठी समाज, कुटुंब आणि प्रशासनाने काय करायला हवं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.